नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. पुण्यामध्ये हिट अँड रनचं जे प्रकरण घडलं त्या घटनेवर अजूनही प्रतिसाद, क्रिया घडून येत आहे. पुणेच नव्हे, महाराष्ट्रातील किंवा देश पातळीवर ही बातमी गेल्यामुळे अनेक प्रकारच्या त्या अनुषंगाने घडामोडी घडून येत आहेत. त्या घडामोडी मग राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत असतील, पुणे पोलिसांमार्फत असतील, पुणे महानगरपालिकेमार्फत असेल, महसूल विभागामार्फत काही कारवाई असेल, या सगळ्या घटना एकत्रितपणे चाललेल्या आहेत. या घटनेला अनेक कंगोरे आहेत. त्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली, ज्या प्रकारे त्यांना ज्युवेनाईल कोर्टात जे बालकांसाठीचं न्यायमंडळ असतं तिथं त्यांना जामीन मिळाला, ज्या काही किरकोळ शिक्षा देण्यात आल्या त्या अनुषंगाने असेल, त्याच्यानंतर त्या परिसरातील पब बार यांच्यावर कारवाई करण्यात आलेली असेल, त्याच्यानंतर खरोखरच त्या गाडीमध्ये तो एकटाच होता का त्याचे मित्र होते, ड्रायव्हर कुठं होता त्याला शोधून आणणं, त्याचा तपास घेणं, आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासणं, त्याच्यानंतर त्याच्या मुलाच्या वडिलांना न्यायालयापुढे आणून त्यांच्यावर कारवाई करणं, अटक करणं, या सगळ्या घटना आपण पाहतोय, ऐकतोय, वाचतोय. मुलाच्या आजोबांचे जुन्या काही गुन्हेगारी क्षेत्रातल्या नामचीन लोकांशी संपर्क आल्याच्यासुद्धा बातम्या पुढे आलेल्या आहेत. हे जे मोठे धनदांडगे आहेत त्यांच्या भागीदारीत कुणाकुणाचे कसे कसे लागेबांधे राजकीय संबंध जोडलेले आहेत या संदर्भाच्या बातम्या येत आहेत. कोणी म्हणतं आहे की ह्यांना जामीन जो मिळाला त्या मुलाला, त्या प्रकरणात सरकारी पक्षाचे वकील काय करत होते, त्यांनी हरकती का नाही नोंदवल्या, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर या प्रकरणात मुलाच्या मदतीसाठी कोण धावून आलं, ते का धावून आले, असे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर या मुलाच्या प्रकरणात बंगल्यातील CCTV फुटेज त्याच्याशी छेडछाड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर, मुंडवा, केशवनगर, मगरपट्टा, खराडी बायपास, नगर रोडपर्यंत, ढोले पाटील रोड, कोरेगाव पार्क, बन गार्डन या परिसरात चालू असलेले अधिकृत अनधिकृत बारची तपासणी करण्यात येत आलेली आहे. अनेक बारचे परमिट रद्द करण्यात आलेले आहे. अनेक बारमध्ये काही चुकीच्या घटना आढळून आल्यामुळं त्यांचे जे अनुज्ञप्ती आहे, लायसन्स ज्याला म्हणतात, ती रद्द करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर कोरेगाव पार्ककडून मुंडव्याकडे जाणारा रोड आणि नदी ह्याच्यामध्ये जे अंतर आहे तिथे जागा कोणाकोणाच्या मालकीच्या आहेत, तिथं जे उभे राहणारे पंचतारांकित हॉटेल्स आहेत, अनेक प्रकारचे बार आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांची जागा किती, प्रत्यक्षात बांधकाम किती, नदीपात्रापर्यंतचा जो भाग आहे जिथं आतपर्यंत लोक कोणी जात नाही, तिथं दिवसाढवळ्या, रात्री बेरात्री काय प्रकार चालतात, तिथं कुठल्या सेवा उपलब्ध करून देतात, ह्याचा माग अनेक लोक प्रशासनातील काढत आहे, त्याच्यावर कारवाई होत आहे. आता ज्या पब आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली त्यांची नावं बघा: चिलीज मुंडवा, कार्निवल रेस्टॉरंट, कुकू हॉटेल, हायलंड रेस्टॉरंट, मुस्कान व्हेजिटेबल फूड सेंटर, न्यू बोबल फ्लावर, दी बाउंटी सिझलर्स, हप्पा, पेरागोला, रॉक मोमोज, 27 डेली, फ्लोर वर्क या हॉटेलांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पण त्याच्या अनुषंगाने जे बार मालक आहे, हॉटेल मालक आहे, त्यांनीसुद्धा पुण्यात आंदोलन केलेलं आहे की तुम्ही सुक्याबरोबर ओलही जाळू नका, आम्हालासुद्धा पिडू नका, आमच्यावरसुद्धा कारवाईचा बडगा सूड म्हणून उगारू नका, असं काही त्यांचंही म्हणणं आहे, त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे. आणि पण ह्याच्यामध्ये संबंधित लोकांचं धाडस बघा की ज्यांचं शेड काढलं त्यांनी पुन्हा एका रात्रीत ते शेड उभे केलेले आहेत आणि ह्याच्यावर पुन्हा अतिक्रमणाची कारवाई होते. आणि साधारण पोलिसांनी 20,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम पाडून टाकल्याच्या नोंदी आहेत. आणि ज्यांचं जे हॉटेल किंवा शेड अधिकृत होते, अनधिकृत होते, जेवढे जागाला परवानगी त्याच्या दुप्पट इकडं तिकडं वाढ करून जी जागा बळकावली होती, धंदा जोरात चालू होता, ते सगळं महानगरपालिकेने पाडायचा प्रयत्न केला आहे JCBच्या साह्याने. पण पुन्हा त्यांनी ते आपलं पुन्हा येरे माझ्या मागल्या करत हे बांधकाम उभं केलेलं आहे. आणि मग त्यांच्यावर
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1949चे कलम 53नुसार नोटीस बजावून कारवाई करण्यात आलेली आहे आणि पुन्हा शेड उभं केल्याने कलम 52नुसार गुन्हे दाखल केलेले आहेत. मुंडव्यातील वॉटर्स, ओरिला, अनवाईड, हिंगोने कार्निवल, बॉटल स्पॉट, मासा, चिलीज, घोरपडेतील क्यू बार, पेटा हाऊस, स्पाइस फॅक्टरी व आकारी अशा 12 हॉटेलवर गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे हे जे काम आत्ता झालं हे पूर्वी पण होऊ शकत होतं. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या अशा अनेक घटना जोडलेल्या आहेत की ह्याच्यामध्ये जे काही धंद्यासाठी उभे केलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या संगनमताने चालू होतात. त्याच्यामध्ये अनेक मोठे लोक गुंतलेले आहेत. आता मला ह्या ठिकाणी बोलणं ते अप्रस्तुत वाटेल की त्याच्यामध्ये काही प्रशासनातील अधिकारी आहेत, काही पोलीस खात्यातील अधिकारी आहेत, काही इतर खात्यातील आहेत. यांचं त्यांना माहिती आहे, त्यांचं त्यांना माहिती आहे. महानगरपालिकेने कारवाईला पुढं महानगरपालिका नोटीस देऊन मोकळे होते. बंदोबस्त मागितला जातो पाडण्यासाठी. बंदोबस्त कुणाविरुद्ध द्यायचा तर ते आपल्या परिचयाचे आहेत. बंदोबस्त का द्यायचा? महानगरपालिका म्हणेल आपलेच लोक आहेत, दुसरं महसूल खातं म्हणेल आपलेच लोक आहेत, प्रशासन पोलीस म्हणाल हे आपलेच लोक आहेत. मग हे सगळे एकमेकाचे लागे बांधे, जुने लोक, नवे लोक, सेवानिवृत्त लोक, खात्यातील लोक आणि त्यांनी ह्यांच्या मदतीने त्यांच्या मदतीने एकमेकाला दिलेली ही साखळी, एकमेकाला दिलेलं संरक्षण, एकमेकाला उपलब्ध करून दिलेले परवाने, ह्या अनुषंगाने जे हे दुष्टचक्र आहे ते भेदणं अत्यंत अवघड आहे असं मला वाटेल. जोपर्यंत विषय गरम आहे, जोपर्यंत विषयाची खमंग चर्चा होत आहे तोपर्यंतच हा विषय लावून धरला जाईल. एखादी नवी घटना येईल आणि हा विषय मागे पडेल आणि नवी घटना यायला काय फार वेळ लागत नाही. कुठंतरी अपघात होतो, डोंबोलीला त्या कारखान्यात स्फोट झाला, आणखी कुठं काही घटना घडून येतात, काही दिवसांनी मतमोजणीला सुरुवात होईल, निकाल बाहेर पडतील आणि हा सगळा विषय कालांतराने मागे जाईल. गुन्हेगारांना कोठडीत ठेवण्यात आले आहे, न्यायालयीन कोठडी असेल, त्यांची चौकशी होईल, आरोपपत्र दाखल होईल, मुलावर आणखी काही कलमं दाखल होतील, ज्युवेनाईल कोर्ट वगैरे ह्या सगळ्या भानगडी होत राहतात. परंतु कालांतराने लोकांच्या स्मरणातून हे विषय मागे पडत जातात. कारण जगण्याचा संघर्ष एवढा तीव्र आहे की नवीन नवीन घटना प्रत्येकाच्या रोजच्या दिनक्रमात आहेत. त्यामुळे हा विषय चघळायचा किती दिवस? परंतु असं केल्यानेच आपल्यासमोरील आव्हानांची मालिका वाढत चाललेली आहे. ते आव्हानं, ते प्रश्न गुंतागुंतीचे होत चाललेत आणि त्याच्यामध्ये सोडवणूक करण्याची शक्यता जवळपास नाहीच आणि त्रास हा क्युम्युलेटिव्ह किंवा कंपाऊंड पद्धतीने वाढत चालला आहे. हे ते लक्षात घेण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मुळात असे प्रश्न निर्माण का होतात? कारण ज्या आपल्या संस्था आहेत, मग ती कुटुंब संस्था असेल, मग ती शिक्षण संस्था असेल, मग ती राजसंस्था असेल, राज्यसंस्था, धर्मसंस्था असेल, याचा पायाच डळमळीत झालेला आहे. या संस्थांच्या माध्यमातून माणसाचं, समाजाचं चलनवलन नीट चालावं, त्यांच्यावर जे धर्माचं, राज्यव्यवस्थेचं नियंत्रण आहे ते नियंत्रण कायम राहून लोक सुशिक्षित, साक्षर न होता ते सुसंस्कृत, चारित्र्यवान घडावेत अशा पद्धतीची आपली जीवनपद्धती होती आणि आपण ती भाकरी केंद्रित आणि श्रमविरहित केल्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती आज ओढवलेली आहे. आणि मी पूर्वी सांगितलं आहे की आपल्या जगण्याचा मूलमंत्र हा खा प्या मजा करा. 2 दिवसाची जिंदगानी आहे, 2 दिवसाची चांदणी आहे, 2 दिवसाची जवानी आहे. मग या जवानीचा जेवढा उपभोग घ्यायचा तो घ्यायचा. मग आपल्याला जी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दिलीत त्या ज्ञानेंद्रियाचा तर आपण उपयोग करणं सोडूनच दिलेलं आहे. चांगलं ऐका, चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं बोला, हे गेलेलंच आहे. भौतिक दृष्टीने जे परिपूर्ण आहे, जे खाण्यासाठी चांगलं आहे, जे पिण्यासाठी चांगलं आहे, जे बघून कामभावना चाळवली जाते, शरीराचे भोग करण्याला प्रवृत्त केलं जातं आणि हे भोग घेण्यासाठी आणखी काही नशापाणी करावी लागते जेणेकरून माझा स्टॅमिना चांगला राहील. अशा पद्धतीचं हे भोगवादी, हे विलासी जीवन आपल्या सगळ्यांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना आकर्षक वाटतंय आणि आईवडिलांना वाटतंय आम्हाला जे मिळालं नाही ते आम्ही आमच्या मुलांना उपलब्ध करून दिलं तर बिघडलं कुठं आहे? आमच्याकडे पैसा आहे, आम्ही तो कसा पण खर्च करू. ही बेमुरवतखोरी, ही जी बेपर्वावृत्ती आज जगण्याचा एक भाग झालेली आहे, ती तुमच्या माझ्यासारख्या गरिबांच्या जीवनावर, त्यांच्या जगण्यावर, त्यांच्या समाजात वावरण्यावर बंधनं आणत आहेत आणि प्रसंगी गाडीखाली चिरडूनही टाकत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारावर मुळातून विचार करण्याची वेळ आलेली आहे की आपला मुलगा मुलगी काय करते, आपल्या शेजारी कसं लोक राहतात. आपलं वर्तन हे सामाजिक पोलिसाचं सुद्धा असायला हवं, परंतु असं होत नाही. कारण आपल्या जगण्याचं वर्तुळ हे दिवसेंदिवस मर्यादित आणि संकुचित होत चाललं आहे. मी, माझा आणि माझ्यातला, माझ्यापुरता
हा आपल्या बघण्याचा विषय झालेला आहे. त्यामुळे संस्कार, संस्कृती, शील, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, धार्मिक त्यांच्यावर आचारविचार, त्याच्यानंतर आध्यात्मिक काही चांगलं शिकायचं, चांगलं जीवन जगायचं, पर्यावरणाला हानी पोचवायची नाही, पर्यावरणाचं संरक्षण करायचं, मुक्या जनावरांचं संरक्षण करायचं, गोरगरिबांना मदत करायची, हे सगळे विषय दिवसेंदिवस मागे पडत चाललेले आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या जीवन जगण्याच्या ह्याच्यामध्ये जी दृष्टांची साखळी निर्माण झालेली आहे, समानशीले व्यसनेषु सक्षम, म्हणजे समानशील आणि व्यसन ह्या सर्वांशी एकत्र असणारे लोक तात्काळ जोडले जातात. त्यामुळे ही साखळी उद्ध्वस्त करणे अत्यंत अवघड आहे. 4 वाईट लोक पटकन एकत्र येतात, परंतु 4 सज्जन एकत्र यायला वेळ लागतो. त्यामुळे दुर्जनांचं फावतं, समाज रसातळाला जायला वेळ लागत नाही. त्यामुळे हिट आणि रन या प्रकरणाचे हे अनेक कंगोरे आहेत. हे अनेक कंगोरे अनेक दिवस सातत्याने प्रकाशात येणार आहेत. परंतु तुर्तास हे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे राहिलेले आहेत की समाज काय करतोय, मुलं मुली काय करतायत, त्यांना काय उपलब्ध करून दिलं जातं आहे, काय कोणाला दिलं म्हणजे पैसा कमवता येईल, कुणाचं आयुष्याचं, कुणाच्या संसाराचं, त्यांच्या आईवडिलांचं वाटोळं झालं तरी चालेल, ते कुटुंब खर्ची पडलं तरी चालेल. ही जी स्वार्थी वृत्ती आहे ती टाळायला हवी. आणि ती टाळणं एवढं सोपं नाही. त्यासाठी समाजाला, व्यक्तीला, कुटुंबाला, प्रशासनाला, कायद्याला, शासनाला सगळ्यांना मिळून एकत्र काम करावं लागेल. आज ही वेळ त्या लेकरांवर आली. ते 2 गाडीखाली चिरडून मिळले. अग्रवालांचा मुलगा आज कोठडीत आहे. अग्रवाल स्वतः कोठडीत आहेत. परंतु ही वेळ इतर कोणावरही येऊ नये म्हणून आपण सावध राहायला हवं. त्यामुळे विचार करा, तुमच्या विचारांशी मला अवगत करा. हा माझा यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटतो ते मला लिहून कळवा. आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, असं माझं तुम्हाला या निमित्तानं सांगणं आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.